क्रिकेट नेहमीच एन्जॉय करतात। या बॉलवर देखील अकूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि फिल्डर आहेत तिकडे, बट रन एक रन मिळेल। सिद्धेश पहिल्याच बॉलवरती सिद्धेशवरती आपण पाहिलं तर आक्रमण करताना पाहिलं गेलं आणि पवनने टायमिंग चांगलं केलं आणि समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला गेला। हवाई फायर तिकडे हा या इनिंगचा। या बॉलवर देखील स्लो रन पाहिला गेला सिद्धेशचा आणि धीम्या गतीचा बॉल, तो मात्र पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतो आणि तिकडे बॉल रन पुन्हा एकदा 6 रनसाठी बॅक टू बॅक 2 6 पवनने लगावले। सिद्धेशवरती मात्र हल्ला बॉल केलाय, दोन्ही बॉल सिद्धेशने चुकीच्या पद्धतीने पाहिले गेले। पॉइंटला मगाशी निमेशनी पण एक चांगला 6 मारला। या बॉलवर देखील पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल पवनच्या बॅटमधून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ह्या बॉलवर आपण पाहिलं तर 6 रनसाठी परफेक्ट टायमिंग। पवनने मात्र ही मॅच आपल्या टीमकडे खेचली। अफलातून बॅटिंग करत असताना पवन केने रब्बर बॉलला स्पीड टाकला। 12 बॉल 26 धावांची एक दुवादार बॅटिंग, 2 6 एक गेलं बॅटर पवन। या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला पवनच्या बॅटमधून आणि बॉल आतमध्ये थांबेल, पण तिकडे बॅटर 2 रन कंप्लीट करतील। फिल्डर तिकडे थोडे स्किड झाले। या बॉलवर देखील पवन केनेच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक आणि रन मिळतात 6। A1 पवनने बॅट फिरवली आणि 6 रन मिळतील। पवनचा बॅटचा फ्लो खूप चांगला होता आणि खूप चांगलं टायमिंग होतं। परचे 2 बॉल पहिल्या ओव्हरचे। या बॉलवर देखील एक चांगला बॉल, पण तेवढा चांगला फटका समोरच्या दिशेला आणि तिकडे फ्लॅट 6 बाउंड्री, इट्स अ बाउंड्री समोर खेळले गेले आणि 4 रन। पवनने मात्र सर्व दिशेला बॅटिंग करतोय, अगदी खोलर टप्प्याचा बॉल त्याला समोर कुदून काढण्याचा प्रयत्न केला गेला पवनच्या बॅटमधून। 1 बाउन्स बाउंड्री खूप। या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती पवनने हल्ला बॉल 6 रनसाठी, इट्स अ 6। पवन केनेने मात्र काय टायमिंग केलं, प्रॉपर टायमिंग होतं आणि आवाज अगदी दमदार आला। पाहू शकतो आपण पुन्हा एकदा रिप्ले। आडव्या बॅटने बॉल उडवला आणि 6 रन, 32 रन झाले आहे। या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे। बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये। क्षेत्ररक्षक तिकडे रोहित पोचले, तोपर्यंत 2 रन। पवन मात्र बॅटिंगने पण खूप चांगली करू शकला नसता आणि भावेश पण स्वतःला माफ करू शकला नसता। वेल बॅटिंग पवनने दोन्ही मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली। 13 बॉलमध्ये 31 धावांची दुवादार बॅटिंग।